नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझा नवीन ब्लॉगमध्ये। तर आता वाशीच्या नंतर मी इथे खारघर सेक्टर 14ला आलो आहे। सेक्टर 14मध्ये 1 BHKची फ्लॅट आहे EWSची, जो की आपला बस डेपो याला हे पण म्हणतात, खारघर बस डेपो सिडको प्रोजेक्ट। तर हा माझ्यासमोर हा प्रोजेक्टचा बोर्ड पडला आहे आणि इथे मेन तर इथे डीमार्ट जवळ आहे। तर मी तुम्हाला थोडा आतमध्ये इकडचा जे सॅम्पल फ्लॅट आहे ते दाखवतो पहिला। आणि हा जे तुम्हाला हायवे दिसतो आहे हा बस डेपोचा हायवे आणि पुढे तुमचा पूर्ण मॉल वगैरे आहे आणि या साईडला तुम्ही हायवेला कनेक्ट करू शकता। आता इकडचा मी स्टेटस थोडा दाखवतो काय काय चालू आहे मध्ये। हे पहिला तो असा एंट्रन्स आहे, लॉबी। आणि इथून आजूबाजूला काम चालू आहे, ते नाही घेऊ शकत ते। हे बघा इथे सॅम्पल फ्लॅट आहे। सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता इथे। पहिला तर मी एंटर करतो आहे। आता बाहेर बोर्ड लावला आहे, पण प्रॉपर्टीची डिटेल दिलेली आहे, ठीक आहे। तर स्टील प्लस पोडियम प्लस 22, नंबर ऑफ बिल्डिंग 10 आहे आणि 1700 युनिट्स आहे इथे। कॉन्फिगरेशन 1 BHK, कॅटेगरी EWS, कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फूट, 48.3 lakhs कॉस्ट आहे। कॉस्ट सिटिंग एरिया, किड्स प्ले एरिया, लॉन, फिटनेस सेंटर, क्रिकेट पिच आणि आजूबाजूला जे काही आहे हे पण लिहिलं आहे इथे। पहिला तुम्ही बघू शकता इथे सोशल अम्युनिटीज, डेव्हलप्ड नोड, सोशल अम्युनिटीज, ग्रीनरी, माउंटेन्स अँड ओपन स्पेसेस। नंतर सेकंडमध्ये गुड कनेक्टिव्हिटी, रेल, मेट्रो अँड रोड, म्हणजे मेट्रो आणि रेलचे कनेक्टिव्हिटी चांगला आहे इथे। आणि पार्सिक हिल्टन आणि येणार आहे, अपकमिंग आहे। आणि कोस्टल रोड आहे। एज्युकेशनल हबमध्ये इथे भरपूर काही 20+ स्कूल आहे इथे आणि 10+ प्रोफेशनल कॉलेजेस, 13+ रिन्यूड हेल्थ केअर सेंटर। नंतर प्रपोज कॉर्पोरेट बिझनेस पार्क स्पॅनिंग 140 हेक्टर्स बिझनेस पार्क येणार आहे आणि गल्फ कोर्स आहे इथे। सेंट्रल पार्क अँड स्कायवॉक आर ॲडेड अट्रॅक्शन। तर हे सगळे अट्रॅक्टिव्ह प्लेसेस आहे इथे। जसं आता मी लॉबीमध्ये एंटर करतो आहे, हा असा लॉबी असणार आहे, ठीक आहे। आणि एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहे टोटल। ते इथे बघू शकता, इथे 2 फ्लॅट आहे आणि माझ्या समोर 2 फ्लॅट आहे इथे। नंतर परत त्या साईडला पण 4 फ्लॅट आहे। तर हा सॅम्पल फ्लॅट पहिला हे दाखवतो मी।
तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय केलं असेल. आणि तुम्हाला आता मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन सांगतो सर्व. पहिला एंटर करतो मी रूममध्ये. तर आता दार तर ओपन आहे. जस्ट तुम्ही एंटर केला तर हा हॉल झाला. हे हॉल तुम्ही बघू शकता. हा हॉल आहे. त्याच्यानंतर हा विंडो, मोठा विंडो लावला आहे आणि विंडोला रेलिंग दिलेलं आहे. बाल्कनीसारखं फील येईल थोडासा. त्याच्यानंतर पॅटर्न सेम आहे जो आपला वाशीमध्ये होता तोच पॅटर्न आहे. आणि इथे 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेली आहे किचनसाठी. हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा एक प्लॅटफॉर्म सेम साईज. हा काहीतरी 3.5 फूट बाय 2 फूट असेल. हा पण 3.5 फूट बाय 1 फूट असेल. आता 2 साईडला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि खाली मॉड्युलर किचनसाठी कॅबिन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे पण दिलेलं आहे दोन्ही साईडला. आणि छोटासा गॅलरी दिलं आहे इथे. ठीक आहे, गॅलरी पण नाही म्हणू शकत त्याला. इथे थोडा जागा दिला आहे किचनच्या बाजूला. इथे वॉशिंग मशीन ठेवू शकता तुम्ही. नंतर जस्ट आपला लेफ्ट साईडला बेडरूम आहे. हा बेडरूम तुम्हाला असं दिसेल. आणि वरती स्पेस दिला आहे आणि साईडला एक स्पेस दिला आहे आणि इथे एक स्पेस दिलेला आहे. सेम पॅटर्न आहे खिडकीचा. आणि बाहेर तुम्ही बघू शकता काम चालू आहे अंडर कन्स्ट्रक्शन. आज 27 एप्रिल आहे. तर 27 एप्रिलचा व्हिडिओ दाखवतो मी. ठीक आहे. मग स्विचेसमध्ये हे फॅनचा स्विचेस दिलेला आहे आणि लाईटचा स्विचेस आहे आणि इंटिग्रेटेड लॉक लावलेला आहे आणि मस्त सरमायका लावलेला आहे. चांगला फिनिश केला आहे. नंतर इथे एक सॉकेट दिला आहे टी व्हीसाठी आणि बाकी 2 सॉकेट खाली 6 एम्पियरचा प्लग. इथे पण 6 एम्पियरचा प्लग आहे. आणि फॅनसाठी स्पीडोमीटर दिलं आहे. इथे टेलिफोन कनेक्शनसाठी. किचनमध्ये दिलं आहे. किचनसाठी किचनच्या बाजूला 6 एम्पियरचा हा पण आहे. हां, फॅनचा स्विच दिला आहे. प्लस टॅप बघू शकता तुम्ही. त्या टॅप लावला. टॅप आहे ब्रँड पॅरीवेअरचं ब्रँड आहे. ठीक आहे. बाकी इथे पण आर ओसाठी दिलं आहे कनेक्शन. जस्ट टॉयलेटच्या समोर एक 20 एम्पियरचं प्लग आहे आणि तिकडे पण एक सॉकेट आहे 20 एम्पियरचा हीटरसाठी. हीटरचा स्विच इथे आहे. तर इथे हा 20 एम्पियर मला वाटतं फ्रीजसाठी असेल कनेक्शन 20 एम्पियर. बाकी एवढंच आहे. टॅप वगैरे दिला आहे हॉट वॉटर कोल्ड वॉटरसाठी. आणि वरती शॉवर. ठीक आहे. हे पण पेरीवेअरचं आहे. मित्रांनो बाहेरचा थोडा लॉबी दाखवतो. इथे 2 फ्लॅट, इथे 2 फ्लॅट माझ्यासमोर. टोटल 4 फ्लॅट ह्या साईडला आहे आणि त्या साईडला 4 फ्लॅट आहे. हे बघा इथे 2 फ्लॅट आहे. इथे स्टेअरकेसचा एंट्रन्स आहे आणि एक्झिट आहे आणि हे 2 फ्लॅट इथे दिलेले आहे. ठीक आहे. आणि ते लिफ्ट असणार आहे. हे बघू शकता लिफ्ट 1 आता बंद करून ठेवलं आहे आणि ते लिफ्ट 2 या साईडला लिफ्ट म्हणजे 2 लिफ्ट देण्यात आलेली आहे. आणि फायर लिफ्ट इथे आहे. एमर्जन्सी लिफ्ट असेल ना, हा पण बंद केलं आहे.
तर मित्रांनो हा होता सॅम्पल फ्लॅट. आता तुम्हाला इकडचा थोडा आजूबाजूचा एरिया दाखवतो कसं आहे आणि डीमार्ट स्टोर कुठे आहे इथे तोही दाखवतो. थोडासाच लांब आहे इथे, जास्त जस्ट जवळ आहे डीमार्ट स्टोर. तर डीमार्ट स्टोर वगैरे दाखवतो, आजूबाजूला किती शॉप वगैरे आहे 1 किलोमीटरला, ते सर्व दाखवतो मी. चला खाली जाऊया आपण. हा मित्रांनो बाहेरचा एरिया आहे. आता बाहेर आलो आहे मी आणि हा बाहेर 3 लेनचा हायवे आहे. हायवे नाही म्हणू शकता तुम्ही, रोड म्हणू शकता. 3 लेनचा रोड आहे आणि हा प्रोजेक्ट आहे जे चालू आहे सिडकोचा. आता तुम्हाला इकडचा आजूबाजूचा दाखवतो काय आहे. तर हा फ्लॅट होता आणि गरमी भयंकर येते. तर मित्रांनो हा फ्लॅट होता, सॅम्पल फ्लॅट वगैरे दाखवला, सॅम्पल फ्लॅट दाखवला आणि कन्स्ट्रक्शनचा स्टेटस बघायचा होता मला थोडा. ते परमिशन नाही दिला वॉचमॅनने, तर परमिशन देत नाही. तर मी आता इकडे थोडा आजूबाजूचा एरिया दाखवतो आणि डिमार्ट स्टोर कुठे आहे ते पण दाखवतो. मुंबई सातारा हायवे पण नियर बाय आहे. तर हा स्टेट रोड मुंबई सातारा हायवेला जातो. आता ठीक आहे, चला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. ठीक आहे. आणि पहिला मी डिमार्ट दाखवतो, त्याच्यानंतर मी मेट्रो दाखवतो. आणि इकडच्या कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला स्टेशन आहे ना, मेट्रो स्टेशन खारघर विलेज, तो 1 किलोमीटरला आहे. मित्रांनो चला तुम्हाला मी आजूबाजूचा दाखवतो. आणि माझ्या ट्रिपचा पॉईंट आहे, स्टार्टिंग पॉईंट हा सिडकोचा प्रोजेक्ट आहे, सिडको प्रोजेक्ट बस डेपो. ठीक आहे. त्याच्या समोरून मी चालू करतो आहे. तर पहिला तर मी त्या साईडला जातो पलीकडे U-टर्न मारून, कारण आपल्याला मागे जायचं आहे, मागे डिमार्ट आहे. तर हा पॉईंटपासून मी चालू केला आणि इथून मी U-टर्न मारतो आणि हा स्ट्रेट रोड स्टेशनला जातो, मेट्रो स्टेशन. तर पहिला मी U-टर्न मारतो इथे. आणि इथे आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, मस्त लश ग्रीन आहे, झाडं वगैरे लावलेली आहे इथे. आणि साईडला तुम्ही बघू शकता वॉकिंग फुटपाथ वगैरे बनवलेला आहे चांगला. आणि समोर पण बघा प्रायव्हेट प्रॉपर्टी, आजूबाजूचा एरिया बघा. मित्रांनो हा मेन मार्केट एरिया आहे बघा. आजूबाजू जनरल स्टोर, झेरॉक्स स्टोर, मेडिकल बघू शकता. आणि जस्ट राईट साईडला जे प्रोजेक्ट चालू आहे सिडकोचा, सेक्टर 14 बघा. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. आणि जस्ट इथे डीमार्ट आहे पुढे, तुम्हाला दाखवतो डीमार्ट. हे बघा डीमार्ट, लेफ्ट साईडला डीमार्ट आहे. डीमार्टच्या समोर खारघर विलेज मेट्रो स्टेशन पण आहे, तेही दाखवतो तुम्हाला. हे बघा डीमार्ट. हा डीमार्ट खूप मोठा आहे, खूप मोठा डीमार्ट आहे. ठीक आहे. आता अजून बघून घ्या आजूबाजूला. थोडा मेट्रो स्टेशन दाखवतो मला. मेट्रो स्टेशन बाजूलाच आहे. तर इथून मी U-टर्न मारतो. U-टर्न मारून तिकडून एक आहे रोड आहे बनवला आहे, ते थोडं मेट्रो स्टेशन दाखवतो तुम्हाला. U-टर्न मारून U-टर्न मारतो इथे. आणि स्टेशन बघा समोर, तुम्हाला दिसलं असेल. आपण थोडा जवळ जाऊ स्टेशनला.
हे बघा इथून रस्ता आहे स्टेशनसाठी, मेट्रो स्टेशन. आणि जस्ट राईट साईडला तुम्ही बघू शकता तो सिडकोचा प्रोजेक्ट आणि हा मेट्रो. ठीक आहे, EWC बिल्डिंग आहे आणि हा वर्ष पूर्ण जाईल रेडी व्हायला. आणि तुमच्या समोर दिसत असेल मेट्रोची ब्रिज. हा मेट्रो बेलापूरपासून तळोजापर्यंत आहे, पेंदर. हे बघा खारघर विलेज मेट्रो. हे बघा तुम्ही बघू शकता खारघर मेट्रो. हे बघा स्टेशन राईट साईडला. ठीक आहे, इथून आता मी U-टर्न मारतो आणि व्हिडिओ संपवून टाकतो ना इथे. तर मित्रांनो, हा आता व्लॉग मी समराईज करून टाकतो. तुम्हाला पहिला तर तुम्हाला सेक्टर 14चा सिडको प्रोजेक्टचा मी हे दाखवला, सॅम्पल फ्लॅट दाखवला. त्याच्यानंतर तुम्हाला डीमार्ट आणि आजूबाजूचा एरिया दाखवला कसा आहे. आणि इथे मी जस्ट आता खारघर विलेज मेट्रो स्टेशन आहे त्याच्या समोरच आहे मी. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि माझ्यासमोर तिलक महाराष्ट्र विद्यापीठ पण आहे, जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या समोरच आहे. हे बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन, गुड बाय.